मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट राज ठाकरेंवर गेल्या 2 दिवसांपासून टीकास्त्र केलेलं आहे। यावरच प्रत्युत्तर देताना आता मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे माझ्यासोबत आहेत। तुम्ही आज सकाळी पत्र सोशल मीडियावर सुषमा अंधारेंना संबोधित करून लिहिलं आहे, काय या पत्रात उल्लेख केलाय? ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माननीय राजसाहेबांनी पाठिंबा दिला बिनशर्त महायुतीला, त्यानंतर ज्या गोष्टी सुरू झाल्या आणि आता राजसाहेबांनी उघड केलं की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने स्वतःच्या वडिलांचं सांगत असतात की मी कसा वारसदार आहे वगैरे वगैरे, त्यानुसार साहेबांनी दाखवलं की तुम्ही अशी लोक तुमच्या पक्षात घेतलात की ज्या लोकांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल अतिशय हीन दर्जाची वक्तव्य केलीत। आता हे ऑन रेकॉर्ड आहे। त्यानंतर त्यांना फार झोंबलं ते। राजसाहेबांनी सत्य सांगितली, हा व्हिडिओ सर्व ठिकाणी हा व्हायरल झालेला आहे, पण त्यांना हे झोंबल्यानंतर त्यांनी मग बाकीच्या गोष्टी सुरू केल्या। पण मला एक म्हणायचं आहे की सुषमा अंधारे या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल अतिशय हीन दर्जाचं बोलतात। त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना आपल्या पक्षात घेतात, एका महत्त्वाच्या पदावर नेमतात, पण आज तागायत सुषमा अंधारे यांनी आपलं ते वक्तव्य चुकलं होतं असं एकदाही म्हटलेलं नाही। आता परवा दिवशी पण त्यांचं असं म्हणणं होतं की मी एकदा बोलले की बोलले, म्हणजे ते अजूनही मान्य करत नाही की माझं ते वक्तव्य चुकलं होतं। आमची तर मागणी आहे, सुषमा अंधारेंनी आज ताबडतोब शिवसेना पक्षात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात राहायचं असेल तर त्यांनी आधी शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नाक रगडून माफी मागितली पाहिजे आपल्या त्या वक्तव्याबद्दल, आणि त्यानंतर मग त्या पक्षामध्ये राहिलं पाहिजे। तुम्ही असं पत्रात म्हणलेलं आहे की बाळासाहेबांची सुपारी घेऊन त्या काम करत असावेत, असं तुमच्या पत्रात? हो, कारण तुम्ही बघा, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने ज्या विचारांना विरोध केला, मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल या विचारांना त्यांनी आपल्या आयुष्यात सातत्याने विरोध करत आलेत। या विचारांना विरोध केलेला असताना आता सुषमा अंधारेंसारख्या व्यक्ती ज्या सातत्याने बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे हिंदुत्ववादी होते, प्रखर हिंदुत्ववादी होते, आणि आपण जर बघितलं की सुषमा अंधारेंनी ज्या पद्धतीने हिंदुत्व विरोधाची हिंदूच्या देवदेवता ज्या अधिष्ठान आहेत हिंदू धर्माच्या, त्यांच्यावर अतिशय घाणेरड्या शब्दात ज्या पद्धतीने टीकास्त्र केलेले आहेत, त्या बघितल्या तर या हिंदुत्वाचा विचार मोडण्याकरता, जो बाळासाहेबांचा विचार आहे तो मोडण्याकरता या पक्षात आलेले आहेत। आणि त्यांना मग ज्या विचारांनी त्यांना याकडे पाठवले की हा विचार मोडायचा ज्यांच्या मनात आहे, त्यांची यांनी सुपारी घेतली काय, हा सगळ्यांनाच प्रश्न आहे। पण मग त्याच आता असं म्हणतायत की प्रवीण दरेकर असतील किंवा राम कदम असतील, यांनी जेव्हा मनसे सोडून भाजपात प्रवेश केला तेव्हा राज ठाकरे यांना दातखिळ बसली होती का, किंवा त्यांच्या तोंडात दात नव्हते का, असा स्वतः त्या भाषणात म्हणतात? खरं त्यांची राजकारणाची समज किती मला माहीत नाही, पण 7-8 नगरसेवक फोडणं आणि एका दोघांनी पक्षांतर करणं ह्यात फरक असतो का नाही? तुम्ही आमचे अमित साहेब ठाकरे एका गंभीर आजाराने ग्रस्त असताना, सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय वेगळ्या परिस्थितीत असताना, राजसाहेबांचं घर अतिशय वेगळ्या परिस्थितीत असताना, तुम्ही पक्षाचे आमचे 7 नगरसेवक हे खोके देऊन फोडता आणि त्याची तुलना कुणीतरी पक्षांतर केलं ह्याच्यासाठी होत नाही। आता मला सांगा, शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक जण गेले ना, मग त्यावेळेस बोलताना सुषमाताईंची दात खिळी बसली होती का? त्यावेळेस त्या का नाही बोलल्या मग की तुमच्या पक्षातनं तिकडे पक्षात गेलेत ना, आधी पण लोक गेलेत, मग त्यावेळेस का नाही बोललं? त्यावेळेस का दात खिळी बसली होती तुमची? आपण बघू शकतो की मनसेकडनं आता परखड भूमिका आणि परखड टीका ज्या आहेत ते सुषमा अंधारे यांच्यावर करण्यात आलेले आहेत। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।